आपल्या मंडळाचे सदस्य सध्या नाशिकमध्ये क्रीडा प्रबोधिनीचे प्रशिक्षक महत्वाच्या पदावरती कार्यरत आहेत। एक सर्वोत्कृष्ट नाशिक जिल्ह्याचे पंच म्हणून आपण पाहतो सचिन वर्णेकर या ठिकाणी उपस्थित होतात। वेलकम सचिनजी, मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं। आपली स्पर्धा मानाची स्पर्धा। क्रीडागट क्रमांक 1 वरची लढत सेंट्रल रेल्वे आणि रुपाली ज्वेलर्स यांच्या दरम्यानची, तर क्रीडागट क्रमांक 2 वर बॉम्बे पोर्ट ट्रस्ट आणि बीएमसी अर्थात बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या दरम्यानची लढत होते। क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी याच्यामध्ये होता प्रणय राणे त्यामध्ये खेळतो। गेल्या सीझनला ह्याच्यात आउट हे झाला ना, बाद झाला ना, युपी युद्धामध्ये होता, एन्जॉय झाले। आजच्या सत्राचे सामने संपल्यानंतर आपण ऑफिशियल मालकाचा संपर्क साधून आपली कुपन सभा घेऊन चला। प्रेमाची दोनच पॉइंट
लाईटीला काय आवडतो हा येडचा नाही मोठं जनरेटर अंतिम सामना झाला होता तो इंडियन रेल्वेज आणि महाराष्ट्र यांच्या दरम्यान. त्यात शुभम शिंदे आणि अजिंक्य पवार असे सेंट्रल रेल्वेचे 2 खेळाडू आपण खेळताना पाहिले होते. आणि अंतिम सामन्यात आपण पाहिलं की इंडियन रेल्वेजनं महाराष्ट्रावरती मात केली होती आणि त्या स्पर्धेचं असणारं फर्स्ट प्लेस मिळवलं होतं. किशोर भोसले या ठिकाणी रुपाली ज्वेलर्स या संघाकडून आपण पाहतो. नवनीत खेळाडूंना संधी असते. जर्सी नंबर 22 आपण पाहतोय शिवशंकर ठाणे या संघाकडून अनेक वर्ष आपण पाहिलं. बेंगॉल वॉरियर्स, जयपूर पिंक पॅन्थर्स, बँगलोर बुल्स आणि महाराष्ट्र आणि विदर्भाकडून खेळणारा खेळाडू अर्थात श्रीकांत जाधव आपण पाहू शकतो. क्रीडागट क्रमांक 1 वरती क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी जर्सी नंबर 22. चालू सामन्यात होणाऱ्या सामन्यासाठी पहिला पुकार HL नाशिक विरुद्ध JJ हॉस्पिटल मुंबई शहर. आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार तसेच खेळण्यासाठी पहिला पुकार क्रीडा क्रमांक 2 साठी ठाणे महानगरपालिका ठाणे विरुद्ध हिंदुजा हॉस्पिटल मुंबई शहर या चारही संघांना खेळण्यासाठी पहिला पुकार. JJ हॉस्पिटल HL नाशिक हिंदुजा हॉस्पिटल आपल्या PDF खेळाडूंच्या अजूनही आलेल्या HL नाशिक आपल्या PDF अजूनही आलेल्या नाही आहेत खेळाडूंच्या. त्वरित त्या सामनाधिकारी कक्षात जमा करायचे आहे. खेळताना आपण पाहतो. आज पंकज आपल्याला पाहता येत नाही, अजिंक्य पवार नाही, शुभम शिंदे नाही, तर शिवछत्रपती अवॉर्डी विराज लांडगे हा देखील याच संघातला क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी आपण पाहिलं की विशेष शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे आपण पाहिलं. पंच समिती प्रमुख म्हणून महत्वाची भूमिका यांच्याकडे असते. आमच्या फेडरेशन ऑफ इंडियाचे नवनिर्वाचित वित्त समिती सदस्य आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त खेळाडू प्रोमध्ये दिसावेत यासाठी ज्यांची प्रामाणिक मेहनत असते त्या आदरणीय विश्वास मोरे सर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. खूप खूप आभार आदरणीय सन्मान्य विश्वास मोरे सर. शबाद शेखची आपण चढाई पाहिली. यानंतर आपण बोलतोय श्रीकांत येतो, श्रीकांत जाधव क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. शिवशंकर ठाणे हा संघ आपल्या सगळ्यांना परिचित, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय मोठे खेळाडू घडवण्यात खूप मोठं योगदान असणारा संघ.
लढती दोन्ही क्रीडांगणावरती आपण अनुभवत असताना आजच्या महत्वाच्या रात्री वैद्यकीय समिती जर आपण क्रीडांगण क्रमांक 1च्या दिशेने जाऊया. वैद्यकीय समिती बोला नंबर काढा काय तो पहिला वगैरे होय. होय. विनोद अत्यालकरला आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं स्थानिक संघ बंडा मारुती मुंबई शहर यू मुंबाच्या पहिल्या सेशन मध्ये त्यांना आपण पाहिलं होतं गॅदर केलं जात आहे. या ठिकाणी रुपाली ज्वेलर्स या संघाकडून वैद्यकीय समिती आपण त्या ठिकाणी लक्ष असू द्या. अप्रतिम अशी आपण पाहिले डुबकी मारण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी खेळचंद भोई आपण पाहतो रुपाली ज्वेलर्सच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अप्रतिम अशा लढतीच्या निमित्तानं एकापेक्षा एक असे चांगले खेळाडू देणारा मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई बंदा. या स्पर्धेच्या लौकिकाप्रमाणे लक्षवेधी अशी पारितोषिक वितरण आहे. त्या स्पर्धेसाठी अप्रतिम प्रयत्न श्रीकांत जाधवच्या माध्यमातून आपण पाहिला. क्रीडांगण क्रमांक 1 वर क्रीडांगण क्रमांक 2 वर पुन्हा एकदा प्रत्युत्तर द्यायचं आहे रुपाली ज्वेलर्सच्या शबाद शेखला. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या महिला भगिनी या स्पर्धेसाठी येतात त्यांना विनंती आहे व्यासपीठाच्या डाव्या बाजूच्या असणाऱ्या गॅलरीचं असणारं जे कंपार्टमेंट आहे त्यांच्या महिला भगिनींसाठी आपण आरक्षित ठेवलंय. त्या ठिकाणी आपण आसनस्थ होऊ शकता. उर्वरित सर्व दालनामध्ये पुरुष क्रीडा रसिक आपण आपल्या जी आसन व्यवस्था आहे त्या ठिकाणी आपण गॅलरीमध्ये बसू शकता. क्रीडांगण क्रमांक 1 वर आपण मध्यांतरासाठी आपण थांबलोय. सामना आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय सेंट्रल रेल्वे आणि रुपाली ज्वेलर्स यांच्या दरम्यानची महत्वाची लढत त्या ठिकाणी चालू आहे. सामनार्थी मजबूत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मुंबई पोर्ट आणि त्यांच्या दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या दरम्यानची लढत त्या ठिकाणी आहे. चालू सामन्यात होणाऱ्या सामन्यासाठी दुसरा पुकार
HL नाशिक विरुद्ध जे हॉस्पिटल मुंबई शहर. क्रमांक क्रमांक 1 साठी दुसरा पुकार HL नाशिक जे हॉस्पिटल मुंबई शहर. क्रमांक 2 साठी दुसरा पुकार ठाणे महानगरपालिका ठाणे विरुद्ध हिंदुजा हॉस्पिटल मुंबई शहर. पुढच्या लढती देखील तितक्याच तुलामुलाच्या महत्वाच्या लढती आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं खेळणारे सर्व संघ, त्यांचे प्रशिक्षक, व्यवस्थापक यांच्यासाठी महत्वाची सूचना. या सत्रातील आपले सामने संपतील. आपण भोजन कक्षाकडे जाणार. तत्पूर्वी आपल्या जी कुपन्स आहेत ते आपण आमच्या ऑफिशियल पॅनलकडून, आमचे जे आयोजक आहेत त्या आयोजकांकडून आपण कलेक्ट करा. प्रेमाची विनंती असेल आपल्याला ओम ज्ञानदीप मंडळाच्या माध्यमातून. मला द्या कुपन. महत्वाचा खेळाडू सततच्या 5 वर्ष जो जिल्हा राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम सामना खेळतोय. यावर्षी आपण पाहिलं कोल्हापूर जिल्ह्यावरती मात केली आणि त्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचं सिन्नर नाशिक येथे अजिंक्यपद पटकावलं. त्या 73व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याला रिप्रेझेंट करणारा यू मुंबाचा असणारा सिन्नर नॅशनल, ज्याला आपण राऊतची असणारी एक सर्वांग सुंदर चढाई आणि त्या माध्यमातून त्याने मिळवलेले डेंटल दीपका शिकवून. व्यासपीठाच्या समोरची असणारी गर्दी आपण आदरणीय सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे त्यांच्या समेत असणारे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतील. त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वार देखील आपण मोकळं करूया. प्रेमाची विनंती. या प्रकारची किक देण्याचा प्रयत्न झाला. जर्सी नंबर 5 आपण पाहतो या खेळाडू अर्थात खेमांदर भोई रुपाली ज्वेलर्स मुंबई या संघाकडून त्याला आपण पाहिलं. प्रत्युत्तर द्यायचा पुन्हा एकदा शिवशंकरचा श्रीकांत जाधव या ठिकाणी आपण पाहतोय. त्याचा संघ आहे व्यावसायिक संघ सेंट्रल रन बँक. खूप लांब होता. अप्रतिम अशी डॅश आपण हेच आपलं मुंबईकरांचं असणार वैशिष्ट्य आहे. तो शांत राहिला, बोलायला पाहिजे होता तो शांत बसला होता ना, म्हणून त्याच्यामुळे त्याला दिला तो बोललाच नाही काय, त्याला वाटतं लागलं म्हणून ते. नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल टाकळे चिपळूण रत्नागिरी यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धा 2026 मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. लढती चालल्यात. क्रीडागट क्रमांक 1 वरची लढत सेंट्रल रेल्वे आणि रुपाली ज्वेलर्स यांच्या दरम्यान, तर क्रीडागट क्रमांक 2 वर बॉम्बे पोर्ट ट्रस्ट अर्थात मुंबई बंदर आणि बृहन्मुंबई महानगरपालिका BMC मुंबई यांच्या दरम्यानच्या महत्वाच्या लढती क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. लेवल होती मग गणेश मांजरे आपण पाहतोय. हा देखील क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी यावर्षीच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या विजेत्या असणाऱ्या अहिल्यानगर अर्थात अहमदनगर जिल्ह्यातला भैरवनाथ क्रीडा मंडळ हा त्याचा असणारा स्थानिक संघ आहे. या ठिकाणी राईट हेडर म्हणून महत्वाची भूमिका आपण पाहतोय गणेश मांजरे. अहिल्यानगरने भारी केलं यावेळी. भारी. हां, टीमच मस्त त्यांची. आपण ना त्यांचाच आहे. हो
स्पर्धा आमच्या ओम ज्ञानदीप मंडळाच्या माध्यमातून अत्यंत स्तुत्य असे उपक्रम आपण प्रतिवर्षी राबवत असतो. अप्रतिम असा प्रयत्न या मंडळाच्या माध्यमातून याही वर्षी आपण पाहतो. गणेश मांजरे हा खेळाडू आपण पाहिला. शाबाद शेख देखील तितक्याच तुला मुलाचा रुपाली ज्वेलर्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मुंबई पोर्ट अर्थात मुंबई बंदरची असणारी मोठी आघाडी. मंडळाच्या असणाऱ्या ऑफिशियल पेजवरती आपण जाऊन या स्पर्धेचे असणारे जे क्षण आहे ते आपण अनुभवू शकतो. आणि ही स्पर्धा पूर्ण लाईव्ह आहे आणि त्यामुळे लाखो व्ह्युअर्स ही स्पर्धा अनुभवत आहे. एक महत्वाची स्पर्धा ओम ज्ञानदीप मंडळ. सोम आदित्य फिल्मवरती देखील ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. आपण आपली सोशल मीडिया सांभाळण्यात महत्वाची भूमिका त्यांची आहे. मनपूर्वक आभार असतील. स्पेशल थँक्स ज्या आयोजकांनी आपल्याला सहकार्य केलं आणि या सगळ्यांच्या ठिकाणी आपण संपन्न करतोय त्या सगळ्या स्पॉन्सर्स अर्थात देणगीदारांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. या मंडळाला आम्हाला प्रतिवर्षी त्यांची समर्थ साथ असते. तसं पाहिलं तर विशेष करून जे क्रिकेटकडे असतात मात्र ओम ज्ञानदीप या मंडळाच्या प्रेमाखातर आज कबड्डी पाहण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय बाबू शेख खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा असणारा आस्वाद घेत आहे. आपले आभार मानावे तितके थोड्यात गेले अनेक वर्ष या मंडळावरती आपलं असणारं मनापासून प्रेम आणि त्याच्या माध्यमातून विविध उपक्रम आम्ही राबवतोय. आज या स्पर्धेचे असणारे प्रमुख अतिथी म्हणून आपलं स्वागत करताना निश्चित आनंद होतोय. आदरणीय सन्माननीय बाबू शेख. इकडे वरती हो स्वामी समर्थ क्रीडा मंडळ प्रभादेवी मुंबईचे असणारे संयुक्त कार्यवाह मंडळाच्या माध्यमातून अनेक स्तुत्य उपक्रम ते राबवत असतात. यावर्षी देखील राज्यस्तरीय स्पर्धेचा असणारा त्या आदरणीय जयरामजी शेलार यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. खूप खूप स्वागत आहे आदरणीय सन्मान्य शेलार साहेब. मनपूर्वक स्वागत आपलं ओम ज्ञानदीप मंडळाच्या माध्यमातून. मी कमलेशजी मांदूसकरांना विनंती करतो या स्पर्धेच्या निमित्तानं एअर इंडियाचे माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय दीपकजी जेजोड या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठाच्या मध्यभागी आपण त्यांना सन्मानित करूया. आदरणीय जयरामजी शेलार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या मंडळाचा स्पर्धा अत्यंत लक्षीदार असणार आहे. कोण पण खेळत आहे. स्पर्धेतल्या महत्वाच्या लढती आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय रुपाली ज्वेलर्स आणि सेंट्रल रेल्वे
त्यांच्या दरम्यानची असणारी दुसऱ्या बाजूला PMC अर्थात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि बॉम्बे पोर्ट ट्रस्ट अर्थात BPT यांच्या दरम्यानची लढत या ठिकाणी आपण पाहतोय रसिकांच्या साक्षीने. प्रत्येक सामन्याचा असणारा सामनावीर याला आपण या ठिकाणी ट्रॉली बॅग देऊन सन्मानित करत असतो. या महत्वाच्या लढत संघांना निदान रेषेवर उभं करून घ्यायचं आहे. सामनाधिकारी क्रीडा क्रमांक 2. थोड्याच वेळात आपण डिजिटल लकी ड्रॉ आपण काढतोय. जी कुपन्स दिले त्याच्यातनं जे स्पिन होईल आणि त्याच्यातून जो भाग्यवान विजेता असेल त्याला आपण सन्मानित करणार आहोत. इथं स्पिनिंग सिस्टीम आपण ठेवतोय आणि त्यातून भाग्यवान विजेत्याला आपण सन्मानित करणार आहोत. जी आपण कुपन्स वितरित केले त्यातला भाग्यवान विजेता कोण थोड्याच वेळात आपण पडणार या डिजिटल लकी ड्रॉच्या माध्यमातून. आदरणीय बाबू शेठ यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी टच करणार आहोत. आदरणीय बाबू शेठ यांच्या शुभास्ते क्रीडा रसिको आपल्याकडची असणारी कुपन्स आपण जपून ठेवा. महेंद्र पवार